श्रीमती स्नेहा दुबे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971 यात आणखी सुधारणा करण्याकरता जे विधेयक प्रस्तुत केलेलं आहे त्यावरती बोलण्याकरता मी उभी आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत, कलम 13, कलम 15 कलम 33 आणि कलम 33 ह्या अतिशय स्वागतार्ह सूचना आहेत। मी यासाठी मंत्री महोदयांचं अभिनंदन करते। परंतु अध्यक्ष महोदय, हे अभिनंदन करतानाच मला एक सूचना आपल्या मार्फत मंत्री महोदयांना करायची आहे। ती म्हणजे अशी की SRA ही योजना MMR रिजनमध्ये 2020 साली लागू झाली आणि आमची वसई विरार महानगरपालिका बोईसर ग्रामपंचायत वसई तालुक्यामधली ही MMR रिजनमध्ये येते आणि 2020 मध्ये ही योजना लागू झाल्या कारणाने अजूनपर्यंत आमच्याकडे ह्या भागामध्ये एकही SRA प्रोजेक्ट आत्तापर्यंत झालेला नाही आहे अध्यक्ष महोदय। आणि जर तुम्ही बघितला तर SRAच्या अहवालानुसार वसई विरार महानगरपालिकेमध्ये 2 लाख झोपडपट्ट्या आहेत, झोपड्या घरं आहेत 2 लाख, ज्यांना SRA योजनेची गरज आहे। पण अध्यक्ष महोदय, प्रश्न असा उद्भवतो की 2000 पर्यंतच्या घरांना मोफत घरं SRA मधनं दिली जातात, त्यानंतर 2011 पर्यंतच्या घरांना 2 लाख रुपये देऊन त्यांना घरं मिळतात। परंतु आमच्याकडे प्रश्न असा आहे की ह्या झोपड्यांचा जर पुनर्विकास करायचा असेल तर ह्या सगळ्या झोपड्या बघितलं तर 2011 नंतरच्या काळामध्ये झालेल्या आहेत या 2 लाख झोपडपट्ट्या। तर ह्यांच्यासाठी काय करायचं, तर माझी अशी सूचना आहे की ही जेव्हा आपण अमेंडमेंट करतोय तर ही मुदत 2011 पासून जर 2020 पर्यंत केली, ज्या वेळेला ही योजना लागू केली MMR रिजन मध्ये, निदान त्या वर्षापर्यंत तरी या योजनेला मुदतवाढ दिली जावी, जेणेकरून ह्या 2 लाख झोपड्यांचा हा सर्वे अधिकृत आहे पण यापेक्षा अजून कितीतरी मोठ्या पटीने झोपड्या वसई विरार महानगरपालिकेत आहे। दुसरा धारावी आज संतोष भुवन धानिव या भागामध्ये बनतोय अध्यक्ष महोदय। तर आमच्या वसई विरार महानगरपालिकेचा जर सुनियोजित विकास करायचा असेल अध्यक्ष महोदय तर ही SRA योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे मी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती करते की या विधेयकामध्ये नाहीतर आणखीन एक सुधारणा आणून ही 2011 ची मुदतवाढ करून 2020 पर्यंत करावी आणि वसई विरारच्या इतक्या झोपडीधारक लोकांना दिलासा द्यावा अध्यक्ष महोदय। धन्यवाद।